काही आरोही येते अर्ध्या रस्त्यात, मला तिला पिकअप करायला जायचं आहे. अरे मॅडम काय म्हणता? मिस केलं तुला केलं बाबा थोडंफार. हा का थोडंफार? इतकं मिस केलं, रोज मॅसेज करून परेशान करत. आज मला एका मित्राच्या लग्नाला जायचंय आणि नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज मला एका मित्राच्या लग्नाला जायचंय आणि त्याच्या पहिले आहे ना मला शॉपवर आहे ना स्टॉक पण द्यायचा आहे. गाडी पण खूप जास्त खराब झाली आहे. जाताना आहे ना मला कार्ड्स पवाल्या भैयाकडनं आहे ना गाडी पण बाहेरून वॉश करून घ्यायची. गाडीतलं कव्हर काढून ठेवले. पाऊस पडल्यामुळे आहे ना सगळं असं खालचा चिखल होतं. मला असं वाटतं वरती उडालेलं आहे आणि एकदम माल लावून घेऊ गाडीमध्ये, मग नंतर शॉपवर उतरून दिल्या जाईल कारण संडे पण आहे, फुल स्टॉक लागतो संडेला. चला हर्षद लवकर घ्या. तर काही बूट स्पेस तर भरून गेलाय आणि काय राहिलं ते आता. चला बाय बाय. या ठिकाणी आता कॉलेजचे मित्र आले, लई दिवसानंतर भेटतो. निल्या आणि ते तर भेटते मला. निल्या रोण्या तू कधी आवरलं का? ती कॅप कोणाची डापून आणली? माझी आहे ना भाऊ, 200 रुपये. तू का ब्लेझर घालून आला काय? हा लग्न काय ऋषा? मग लग्नाला कॉलेज काय चाललं तू तिकडं? हा एकमेव आहे जो प्रॉपर माणसात रूपांतर झाले दिसतोय. काय तेरे बस की बात नाही हो. इधर से बसले असते पण तुम्ही तिघ. मिडल सीट आणलेलं होतं ना, कोण त्याला मागं पाठवून दिलं. तेच लग्नाला येत येतं आम्हाला थोडस लेट झालंय. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही गाडीतूनच कसे नाचता ते बघितलं. म्हटलं लय दिवसानंतर नाचू आणि हो प्राणी लय दिवसानंतर भेटला मला. भा तू मिस करतो की नाही? आठवण येते की नाही तुला आमची? चला लेट पण थेट जेवायला तर आलो वेळेत. दाबून आण बरं का भावा, गुलाबजामुन वगैरे खिशात नको भरू फक्त. अरे घरी घेऊन जायचं आपल्याला. हा मग डबा आणले का रोहन? पिशवी घेऊन येते खिशात टाकणार. तर काही आम्ही काय आणलं नव्हतं फोटो काढायला म्हणजे द्यायला. तर आम्हाला इथे एक फ्रेम भेटली, हीच देणार आहे आम्ही त्याला. तो तांब्या घे ना तो तांब्या देऊ ना. अरे घे ना तो तांब्या घे ना. चल तांब्या घेऊ. पळणा आणला ना तुला. यार नाही तांब्या देऊ ना भावा, तांब्या. अरे तू तांब्या तर काही आम्ही त्याला देण्यासाठी नाही इथूनच एक तांब्या घेतला, त्याच्यात पाणी पण आहे. असंच असं त्याला गिफ्ट करू. एक फ्रेम पण आहे. जमला आपला जुगाड. त्याला म्हणा फ्रेम ओळखली का म्हणा, फोटो बिटो काढून याच्यानी फोटो पण निघतात. जो आम्ही बोलतो हे बघ वरच्या इकडे बघू, यांनी फोटो पण निघतात. लग्न वगैरे संपन्न झालेलं आहे आणि बापरे इतकी गरमी होत होती. मध्ये जेवण पण मुश्किल झालं होतं आणि डायरेक्ट मंडप पण उन्हात होता. मंडप तरी सावलीत पाहिजे होतं, म्हणजे त्याच्यावरती पण काहीतरी सावली पाहिजे होती. बट कसं तरी आम्ही फोटो वगैरे काढले. त्याला लोटा दिला, तिथून तिथली जी फ्रेम दिली. फोटो वगैरे काढून आता निघालो. आता रोहन चालवतोय गाडी. एक तर जॅकेट घातलेलं होतं, त्यात ब्लॅक शर्ट. एवढी गरमी होत होती मला, बापरे. मला आणि मीट करायला लय गरमी होती. मला तर गरमी कशीच सहन होत नाही, कशीच नाही. थंडी तर मी एक वेळेस अंगावर काढून घेईल चला, पण
गरमी बाप कसं जमत नाही आता डायरेक्ट पॅन्टला आतून पण घाम यायला लागला होता नंतर तर बेकार हाल झाली डायरेक्ट बरं तरी मधून पनेल वगैरे काही घातलं होतं डायरेक्ट शर्ट घातलं होतं हा थंडी काय रे थंडी पण सहन होत नाही तुला संख्याच्या लग्नात पाहिलं होतं नाही ना तेव्हा कुठे थंडी होती हा रात्री थंडी वाजली ते राईट घे त्या टियागोची पप्पीच घे आणि इथं आहे ना एक आपली कशी बँडचीच गाडी दिसते मला ती आहे की नाही हा बँड आहे क्रॉस बँड त्याचीच गाडी त्या पोलला थडकली लागलं नसेल कोणाला ते तरी बरं झालं तर काही फायनली आता मित्राच्या लग्नावरनं घरी आलोय आणि मस्त झालं लग्न वगैरे एन्जॉय पण केला आम्ही थोडासा डान्स पण केला थोडं लेट पोहोचलो होतो बट मज्जा आली चला आता घरी जाऊ थोडा आराम पण करू त्याचा जो व्लॉग होता ना तो मी आज कंटिन्यू करतोय अँड गाईज आज आरोही येणार आहे आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे कारण आज खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे मी त्याची ऍक्च्युअली सगळी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे आरोही आल्यावर आवरेल वगैरे मग आम्ही लगेच व्हिडिओ वगैरे शूट करू कारण आज आहे ना शूट करायला हर्षद पण घरी आहे हर्षदला सुट्ट्या आहे तर आणि आमची चालू आहे कुठेतरी बाहेर फिरायला जायची प्लॅनिंग बट बघू जरा आता शॉपवर पोरांच्या थोड्या सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे मला इकडे तिकडे हलता येत नाहीये एखादा शॉपवर मुलगा भेटला ना मग टेन्शन राहणार नाही तर काही त्या ठिकाणी आता मी फ्रेश वगैरे झालेलो आणि आज 2 दिवसापासून आहे ना आमच्याकडे हर्षदचा मित्र आलाय हर्षदचा मित्र म्हणजे माझा भावाचा मुलगा आहे पियुष आणि हर्षद त्याची लय मैत्री चांगली हर्षद त्याला घेऊन आला हर्षद आहे ना मम्मी पप्पा सोबत लग्नाला गेला होता ना तिकडून त्यांनी पियुषला लाडीगोड लावलं चल 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 आणि घेऊन आला पण हर्षद एक सांग का तुला हा कलर सूट नाही होत तू मुलींसारखा दिसतोय है ना रे आज वाटतं टॉप घातलं तू टॉप मुलींच दादा तू तास फिरायला जाणार होता ना कुठं सांगितलं होता 22 तारखेला मी बाहेर नाही 24ला 24, 25, 26 हा अजून नाही तर काही आरोही येते अर्ध्या रस्त्यात मला तिला पिकअप करायला जायचंय आणि परत आम्हाला डीमार्टला पण जायचंय कारण हर्षदचा बर्थडे 26ला आणि 26ला मी इथं नाहीये म्हणून म्हटलं त्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन देऊ पहिले ना हर्षदला खोटं वाटत होतं त्याला वाटत होतं मी मस्करी करतोय मी नाहीये बट ऍक्च्युअली मी तुझ्या बर्थडे इथं नाहीये कुठे चालला बाहेर चाललो शूट आहे माझ्या ठिकाणी कळलं का जाऊ दे नाही तर मग जाऊ दे मग तुला काही नाही ना दुःख करीन तुला काही मी नाही तर चल मग तर आता आम्ही गाडीचं कव्हर टाकलंय आणि आता कव्हर दादा डिग्गीत टाकतोय कव्हर टाकलंय म्हणजे काढलंय सारी तुम्ही दोघांनी टाकली होती गाडी काल हो बरी जमती तुम्हाला आम्ही ते पहिले ना काचच्या समोर गेलं काय होतंय काय माहिती आज आपली गाडी घासली ना तर मी आता समोर एक जणाला पाठवतो म्हणजे हर्षद वगैरे कोणी असेल तर आणि व्यवस्थित काढायला लावतो नाही तर त्या भिंतीला घासली ना परत स्क्रॅचेस वगैरे पडतील आपण तर एक तर कव्हर केले ते आरोहीचा फोन आला होता ती ज्या रिक्षाने येत होते ना तिच्या तुला वाटतं फ्युएल मग ते फ्युएल वगैरे फिल करता येते येते अर्ध्या रस्त्यात मग आपण तिला अर्ध्या रस्त्यात पिक करू आणि त्याच्यानंतर या पोरांना घेऊन मला डीमार्टला जायचंय थोडं डीमार्टला वगैरे फिरू बघू तिथं काय नाही लय दिवस झालं डीमार्टला पण नाही गेलो पण मी मास्कच नाही आणलं जाऊ द्या आरोहीने स्कार्फ बांधलेला आहे मी माझा एक मास्क आहे गाडीत ती घेऊन टाकतो तर काहीच मला बरं झालं गाडीमध्ये मास्क भेटलेलं आहे उतरल्यावर लावतो जर गाडीत बसल्यावर थंड वाटतंय बट जर काच खाली केला ना तर गरमी जाणवत अरे मॅडम काय म्हणता कितनी देर तक रुका मराठीत बोललो पण तू काय हिंदी शिकून आली काय तिकडनं घरून तू हिंदीत बोलत होता मला मी फोन केल्यावर असंच बोलतो तुम्ही मस्करीमध्ये मिस केलं की नाही मला तर काही आता या ठिकाणी आरोहीला पिक वगैरे केलेलं आहे आता आरोहीला विचारू तिने मला मिस केलं की नाही सांग ना तू किती मिस केला आम्हाला किती मिस केलं तुला केलं बाबा थोडंफार हा का थोडंफार इतकं मिस केलं रोज मेसेज करून परेशान करत होती केलाच पाहिजे मेसेज इकडं मला काय माहिती काय करतोय काय नाही काय नाही फिरत होतो मी जरा काय ते आजात पंची की जरा तुला सहन झालं नसेल इकडे ते न्यायला आणि तिकडे मी तिला राहा म्हटलं होतं बरं का एक्स्ट्रा दिवस अरे बापरे नाही खरं सिरियसली म्हटलं नाही तुला काल म्हटलं नाही तुला मला पण व्हिडिओ काढायचा होता एक प्रमोशनचा तिला एक व्हिडिओ काढायचा होता प्रमोशनचा त्याच्यामुळे आली ती कशी वेगळीच दिसते जरा आयब्रो छान आले पण मग जरासा फेस डल उन्हामुळे का तर रिक्षामध्येच बंद पडली आमची मागून जोरात गाड्या येत होत्या माझ्या धडधड होत होते आधीच नंतर मग गॅस भरला त्या रिक्षेमध्ये मग आलो तर आज आहे ना आरोहीच्या दाताची अपॉइंटमेंट पण होती काहीतरी चेकिंग वगैरे तर आरोही गेली इकडे क्लिनिक मध्ये म्हणे का डॉक्टर आता एक विजिट मध्ये पूर्ण कव्हर होऊन जाईल दात दाखव आले म्हणा लाईनीत आता एक दात राहिलेला आहे फक्त आता त्याच्यामध्ये पण गॅप भरायचा आहे आणि त्याला गॅप कसा भरायचा गॅप कसा भरायचा त्यांनी बांधलं ना ते आता अच्छा तो सरळ होईल का दात हा तो आता असं तिरपाय ना थोडा तो असं सरळ होईल
आता आम्ही ना डीमार्टला आलेलो आहे, बट काय घ्यायचंय मला तर काहीच माहिती नाही. कोणती समरची शॉपिंग करायची आता तुला? हे हर्षदला बॅग आणि ते घ्यायची होती. बॅग बघू. आणि मला आहे ना हे घ्यायचंय शॅम्पू. आपला शॅम्पू संपला ना, तू सगळं युज करून टाकला. तुला आहे ना तुझं सेपरेट एक छोटी डब्बा. मलाच मान, तू स्वतःच लावतो 4 हप्त्यातून 7 दिवस हेअर वॉश करतोस तू. करतो असं सांग ना मग. हप्त्यातून 7 दिवस. अंबॅसेडर गाडी ती खूप जुनी गाडी आहे. दाखव ना. पहिले ना ही गाडी खूप फेमस होती, म्हणजे आता पण आहे. व्हिंटेज कार म्हणता येईल. व्हिंटेज कोणती म्हणजे जुन्या कार, म्हणजे अशा व्हिंटेज कार. पुत्रा गाडी वगैरे लावून टाकली आहे. पोरं बघ ना, ते पळतच गेले लगे दोघं. चलो मार माझं मास्क आण बरं. त्या एसीच्या तिथं लावलेलं आहे. अरे ते खाली पडलेलं होतं पायाजवळ. आपलंच आहे ते. माझं होतं ते, आपलं नाही, माझं होतं. हा म्हणजे कधी मी वापरायचं कधी तू. आता काय ठेवून फायदा आहे त्या मास्कला? अगं धुवून परत वापरता येईल त्याला. हे बघ किती ओरडते ग तू. अरे तुम्ही लगे गाडी वगैरे घेतली, बट घ्यायचं काय लगे गाडी बिडी घेऊन चालले पण लोटत दोघं. हे बघ नाही साबरे. आरोही काय काय घ्यायचं एकदा ठरवून घ्या. कारण तू घेत नाही, तूच चालू आहे तुझं. हा शॅम्पू तू पण युज करणार आहे, कंडिशनर तू पण युज करणार आहे. ते ब्रश 4 आहे, त्यातला एक ब्रश तर तूच युज करणार आहे. कंडिशनर नाही, मोठं नाहीच इथं, छोटे सगळे. आम्ही ना आईस्क्रीम घेतली अमूल 2 फ्लेवर घेतले. चॉकलेटवाला माझ्यासाठी, व्हाईटवाला पोरांसाठी, है ना रे. तर काही आम्ही फक्त बॅग घेण्यासाठी आलो होतो. है ना रे. काय घेण्यासाठी आलो होतो? फक्त घेतली बघ, फक्त बॅगच घेतली ना, दुसरं काहीच नाही घेतलं आपण. चला तर आता आरोही आणि ते ना गाडीमध्ये एकदा सामान वगैरे टाकून घेत आहे. आणि खूप जास्त तहान लागली आहे. हे पाणी तरी थंड पाहिजे. अरे बाप, पाणीच गरम दिसतंय. ती वाटी चालली निघून, पण पाणी थंड आहे. या ठिकाणी आता आमची जरा पार्टी चालू आहे. आम्ही पॉपकॉर्न आणले होते डीमार्ट वरनं आणि रसना वगैरे पण बनवलेला आहे. घ्या ना तुम्ही रसना. तर आता आहे ना ऋषी आपल्या गाडीवरचं कव्हर काढतोय, कारण की आम्हाला जायचंय बाहेर. ऍक्च्युली मी खूप दिवस झाले नेल आर्टच नव्हतं केलेलं, आणि मला आता आहे ना काम पण येते नेल आर्टचं. म्हणजे जास्त एवढं काम नसतं, बट छान दिसतं ना. नेल आर्टचं काय स्पेसिफिक काम आहे? काम नसतं रे, बट असं छान वाटतं केलेले असले तर. आणि मी ऋषीची ना झोप मोडलेली आहे. नाराज आहेस का तू? यो तर आता आहे ना मी गाडीवर सेकंड टाइम बसते. यार बसताना आहे ना फार असं उंच करून बसावं लागतं, त्या उंचावर. तर आता आहे ना मी अंजलीकडे आलेली होती नेल आर्ट करायला, कारण की अंजली चालली पुण्याला खूप दिवसांसाठी. आता ती पुण्याला चालली आणि आम्ही खूप दिवस भेटणार नाही आता, म्हणून मग ती बोलली की आपण एकदा नेल आर्ट करून घेऊ आणि मग जाऊ. आणि मला आता प्रोग्रामला वगैरे पण जायचंय ना, तर मला बरं झालं, काम होतच मला. आणि आता इतके सुंदर नेल आर्ट केलेले आहे तिने, इतके मस्त आहे ना. मला तर म्हणजे दरवेळेसच जेव्हा पण करते तेव्हा भारी वाटतं. तर हे बघा, हे अशा प्रकारे ना नेल आर्ट झालेले आणि एवढे सुंदर आहे ना, खूप मस्त झालेले. थँक्यू. अरे तू कधीतरी बोलत जा, कधीच बोलत नाही ब्लॉग मध्ये. आणि ही या आहे ना अंजलीच्या आई आहेत आणि त्या तो भाऊ आहे. तो दिसताय ते काय नाही होत, आपलं घर आहे, आपल्या घरी तसंच राहतं आपण. मॅडम म्हणे पहिले 1 तासात नेल आर्ट होईल, नंतर म्हणे 2 तास लागतील म्हणे. 4 तासानंतर, 4 ते 5 तासानंतर मॅडमचं फायनली नेल आर्ट कम्प्लीट झालेलं आहे. मी तिला आता पिक करून आणलेलं आहे. एकदा आता शॉप आम्ही इथं वाढवून घेतोय आणि त्याच्यानंतर चाललोय घरी. भूक पण लागली आहे, जेवण पण करून घेऊ. आणि मी एका ठिकाणी ना पाणीपुरी खायला थांबलो होतो. मग तिथं इथंच आता वृंदावन जवळ, मग मी तिथं ना पाणीपुरी खाल्ली, 2 प्लेट आणि 1 लस्सी पिली. 55 रुपये बिल झालं. ते पहिल्यांदा प्रोसेसिंग मध्ये पडलं, मला वाटलं फेल झालं. मग मी परत केलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 4 प्रोसेसिंग मध्ये, आणि नंतर 4 त्याला सेंड झाले. आणि मग घेतले त्यांच्याकडून. हा पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम चालू होता पेटीएमचा. मग म्हटलं नंतर येतो. मग जाताना गेलो, मग 100 रुपयाचा फाफडा घेतला आणि 65 रुपये वापस घेतले आणि 55 रुपयाचं ऑलरेडी खाऊन घेतलं होतं मी. आम्ही घरी आलो आणि आमची डुबीपा कुठं बसली तर कूलरच्या वरती. सकाळी बाथरूम मध्ये अशी लोळत होती, आता कूलर मध्ये जाऊन बसली. चालू करून देऊ का डुबरे? ए डुबो. तर गाईज मी मस्तपैकी या ठिकाणी चॉकलेट आईस्क्रीम खातोय. आरोहीला एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता, तिने तो व्हिडिओ शूट केला. आणि आता आमची मित्रांची प्लॅनिंग झाली अचानक की खुलताबादचं जे हनुमान मंदिर आहे ना तिथं जायचंय. तो आरोहीला तर मला काही जाऊ द्यायचं नाही, तिचं म्हणणं मी आज आले, तू का चालला? बट मला जायचंय, जरा राईड पण मारून येतो, बाईक राईड नाईटला जरा मज्जा येईल. आईस्क्रीम खायची का? नो नो नो. तू जेवण पण नाही केलं?
अरे एवढे दात दुखताय, काही खायची इच्छाच मरून गेलेली. काही हर्षद झोपलेला आहे ना, हर्षदनी बा चड्डी सू करून टाकली. उलटी सुकून करतो पण हर्षदनी केली भाऊ पण. तर काही जेवण वगैरे केलं, आईस्क्रीम खाल्ली. आता मी नाईट राईड साठी निघालेलो आहे आणि स्कूबी ना परत बाहेर आलेली आहे. स्कूबी कोणी पण कुठं पण जात असलं ना, आता ती गॅलरीतून येते ना बाहेर बघते. आणि काही आम्ही तिथं गेलो, तिथे इतकी गर्दी होती त्याच्यामुळे मी तिथं काही व्लॉग केला नाही आणि गाडी चालवताना पण काही व्लॉग केला नाही. आणि आता फायनली आलो आहे घरी. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही खूप जण म्हणतो ते आरोही दीदी कुठे, आरोही दीदी कुठे, तर फायनली ती आता व्लॉगमध्ये परत आली. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.